Hello students, today we are going to learn about figures of speech imagery. First, we will see the definition of imagery. Imagery is a device that a writer use to paint an image in the reader's mind. या इंग्रजी व्याख्येचा मराठी अर्थ बघूया. जेव्हा कवीला किंवा लेखकाला वाचकाच्या मनामध्ये एखादे चित्र रंगवायचे असते तेव्हा तो इमेजरी हा अलंकार वापरतो. इमेजरी या शब्दाचा अर्थ कल्पना सृष्टी असा आहे. जगातील प्रसिद्ध कवी टी.एस. इलियट यांच्या प्रेल्यूड या कवितेमध्ये, तसेच अल्फ्रेड टेनिसन यांच्या समर नाईट या कवितेमध्ये, तर रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग या कवितेमध्ये इमेजरी या अलंकाराचा प्रभावी वापर आपण पाहू शकतो. नाउ सी अनदर डेफिनेशन ऑफ इमेजरी. लँग्वेज that produces pictures in the mind of people reading or listening. वाचताना किंवा ऐकताना लोकांच्या मनात चित्र निर्मिती केली जाते अशी भाषा म्हणजेच इमेजरी होय. जेव्हा आपण एखादे वाक्य वाचतो तेव्हा त्या वाक्यातील व्यक्ती, वस्तू, देखावा किंवा इतर कशाचेही चित्र आपल्या मनामध्ये किंवा कल्पनेमध्ये दिसते तेव्हा त्या वाक्यात इमेजरी हा अलंकार वापरलेला असतो. इमेजरीची उदाहरणे बघितल्यावर आपल्याला अधिक लक्षात येऊ शकतं. पण तत्पूर्वी आपण इमेजरीचे 8 प्रकार बघणार आहोत. लेट्स सी द 8 टाइप्स ऑफ इमेजरी. देयर आर 8 टाइप्स ऑफ इमेजरी. साइट, व्हिज्युअल इमेजरी, smell, olfactory imagery, taste, gustatory imagery, touch, tactile imagery, sound, auditory imagery, feeling inside, organic imagery, images of motion and activity, human or animal activity, kinesthetic imagery, images of motion and activity, motions of objects, kinetic imagery. Sight. Sight म्हणजे दृष्टी. दृष्टीच्या संबंधीची इमेजरी असेल तर त्याला व्हिज्युअल इमेजरी असं म्हणतात. स्मेल. स्मेल म्हणजे वास. वासाच्या संबंधीची जर इमेजरी असेल तर त्याला ऑल्फॅक्टरी इमेजरी असं म्हणतात. टेस्ट. टेस्ट म्हणजे चव. चवीशी संबंधित इमेजरी असेल तर त्याला गस्टॅटरी इमेजरी असं म्हणतात. टच. टच म्हणजे स्पर्श. स्पर्शाशी संबंधित असेल तर टॅक्टाईल इमेजरी असं म्हणतात. साऊंड. साऊंड म्हणजे आवाज. आवाजाशी संबंधित इमेजरी असेल तर त्याला ऑडिटरी इमेजरी असं म्हणतात. फिलिंग इनसाइड. फिलिंग इनसाइड म्हणजे आंतरिक भावना. आंतरिक भावने संबंधीची इमेजरी असेल तर त्याला ऑर्गॅनिक इमेजरी असं म्हणतात. इमेजेस ऑफ मोशन अँड ऍक्टिव्हिटी, ह्युमन ऑर ॲनिमल ऍक्टिव्हिटी. जर माणूस किंवा प्राणी यांच्या हालचालींविषयीची इमेजरी असेल तर त्याला कायनेस्थेटिक इमेजरी असं म्हणतात. इमेजेस ऑफ मोशन अँड ऍक्टिव्हिटी, मोशन्स ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि ऑब्जेक्ट्स म्हणजेच वस्तूंच्या हालचालींविषयीची इमेजरी असेल तर त्याला कायनेटिक इमेजरी असं म्हणतात. नाउ सी एक्झाम्पल्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच इमेजरी. Imagery. First, it was dark and dim in the forest. The words dark and dim appeals to our sense of sight.
or visual sense. या वाक्यामध्ये डार्क आणि डिम हे दोन शब्द आपल्या दृष्टी या ज्ञानेंद्रियाला जागृत करतात. त्यामुळे इथे व्हिज्युअल इमेजरीचा वापर केलेला आहे हे लक्षात येते. नाउ सेकंड सेंटेन्स. The children were shouting in the school. The word shouting appeals to our sense of hearing or auditory sense. या वाक्यामध्ये शाउटिंग हा शब्द आपल्या श्रवण किंवा ऐकण्याच्या ज्ञानेंद्रियाला जागृत करतो. त्यामुळे इथे ऑडिटरी इमेजरीचा वापर आपल्या लक्षात येतो. Now next sentence. Aroma of tea was so nice. The word aroma appeals to our sense of smell or olfactory sense. या वाक्यात aroma हा शब्द आपल्या वास घेण्याच्या ज्ञानेंद्रियाला जागृत करतो. त्यामुळे येथे या वाक्यात olfactory imageryचा वापर केलेला आहे. She moved her hand on a soft fur of cat. Word soft appeals to our sense of touch or tactile sense. या वाक्यामध्ये सॉफ्ट हा शब्द आपल्या स्पर्श या ज्ञानेंद्रियाला जागृत करतो. त्यामुळे येथे टॅक्टाईल इमेजरीचा वापर केलेला आहे हे कळते. नेक्स्ट सेंटेन्स. I like sweet and juicy orange. Sweet and juicy appeals to our sense of taste or gustatory sense. Sweet आणि juicy हे दोन्ही शब्द आपल्या चव संबंधीच्या ज्ञानेंद्रियाला जागृत करतात. त्यामुळे हे गस्टॅटरी इमेजरीचे उदाहरण आहे हे लक्षात येते. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ग्रामर त्याचप्रमाणे एज्युकेशन रिलेटेड माझे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल. धन्यवाद. अशाच स्वरूपाच्या व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.